त्याचबरोबर उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेना उभाटा किती पुढे नेतील याबद्दल ते साशंक आहे। त्याचबरोबर खासदाराला त्याच्या मतदारसंघामध्ये केंद्राच्या माध्यमातून राज्याच्या माध्यमातून विकास करण्यासाठी गती घेण्यासाठी त्या ठिकाणी सरकारचा आश्रय मदत आवश्यक आहे। सौताई सामंत यांनी पुन्हा एकदा सकाळी नागपूर या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना म्हटलं। त्यानंतर अरविंद सावंत जे उभाटाचे खासदार आहेत त्यांनी सगळ्याच खासदारांना दिल्लीमध्ये एकत्र केलं आणि आम्ही सगळे सोबत आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला। मला वाटतं ज्या वेळेला शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी उठाव केला त्यावेळेला उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत वर्षावर उदय सामंत गुलाबराव पाटील हे सारे नेते सोबत होते। बरेचसे नेते तिथे बैठक घेऊन नंतर शिंदे साहेबांसोबत गेले। बाकीचे उरले सुरले एकत्रित झाले आणि पुढे त्यांना जॉईन झाले। त्याच्यामुळे आपल्या पत्रकार परिषदेत आले म्हणजे जाणार नाही यावर त्यांचा विश्वास असेल तर आनंद आहे। परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या उभाटामध्ये बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली। हिंदुत्वाचा विचार सोडून बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्या काँग्रेसवर त्या ठिकाणी टीका टिप्पण्या केल्या त्या काँग्रेस सोबत बसणं या सच्च्या शिवसैनिकांना अस्वस्थ करते। त्याचबरोबर उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेना उभाटा किती पुढे नेतील याबद्दल ते साशंक आहे। त्याचबरोबर खासदाराला त्याच्या मतदारसंघामध्ये केंद्राच्या माध्यमातून राज्याच्या माध्यमातून विकास करण्यासाठी गती घेण्यासाठी त्या ठिकाणी सरकारचा आश्रय मदत आवश्यक आहे। आणि मग ज्या विकासासाठी निवडून येतो तो विकास होत नसेल तर शेवटी ते लोकप्रतिनिधित्व काय करायचं आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अर्थानं हे खासदार निश्चितच त्या ठिकाणी शिंदे साहेबांसोबत जाऊ शकतात किंवा वेगळा पर्याय स्वीकारू शकतात यावर विश्वास ठेवायला त्या ठिकाणी परिस्थिती आहे। भाऊ, महाराष्ट्रात टायगर ऑपरेशन सुरू होते, दुसरीकडे दिल्लीमध्ये लोटस ऑपरेशन सुरू असल्याची देखील चर्चा सुरू झालेली आहे, कारण की दिल्लीच्या निवडणुकीचा निकाल उद्या लागतोय। दिल्लीमध्ये देखील लोटस ऑपरेशन सुरू केलं असं दिल्लीचा निकाल जो आहे तो उद्या समोर येणार आहे। त्या आधीच लोटस ऑपरेशन दिल्ली विधानसभेसाठी सुद्धा सुरू झालंय अशी चर्चा आहे। मला वाटतं निवडणुकीमध्ये भूमिका घेणं सत्ता बसवणं प्रत्येक पक्षाचं कर्तव्य असतं। परंतु मला अजिबात वाटत नाही की लोटस ऑपरेशन करण्याची आवश्यकता भासेल। पूर्णपणे बहुमत भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी मिळेल अशा प्रकारचं चित्र आहे तिथला जनाधार मतदारांनी दिलेला वाटतोय। तथापि उद्या जर त्या ठिकाणी अशी परिस्थिती उद्भवली तर निश्चितच भारतीय जनता पार्टी आपल्याला कल्पना आहे त्या ठिकाणी सत्ता बसवू शकते आणि दिल्लीच्या सहकार्याने केंद्र सरकारच्या दिल्लीचा विकास गतिमान त्या ठिकाणी होऊ शकतो। अरविंद सावंत असे म्हणले की कुठेतरी राज्यातल्या ज्या इतर घडलेल्या घटना घडत आहेत, वेळचं प्रकरण असेल किंवा महागाई असेल, अनेक मंत्र्यांवरचे आरोप असतील, हे सगळं दाबण्यासाठी अशा पद्धतीनं नेरेटिव्ह जो आहे तो पसरवला जातोय आणि खासदार फुटले जातील किंवा टायगर ऑपरेशन अशा बातम्या समोर आणल्या जातात। नाही, मला वाटतं राजकारणामध्ये आता मूर्खपणा म्हटलं तर ते चुकीचं होईल, परंतु आपल्याला ठेच लागल्यानंतर पण दुर्दैवानं उभाटा दुरुस्त होत नाही, त्यांचे नेते संजय राऊत दुरुस्त होत नाहीत असं शिंदे साहेबांना गृहीत धरत गेले आणि शिंदे साहेबांनी अख्खी शिवसेना सोबत घेऊन गेले, त्याचा पताही या ठिकाणी लागला नाही। तशाच प्रकारे आता ती परिस्थिती आहे, परंतु ते मानायला तयार नाहीत, अजून त्याच मनस्थितीत आहे। आता बीडचा आणि याचा काय संबंध आहे, महागाईचा आणि ऑपरेशनचा काय संबंध आहे, त्याच्यामुळे मला वाटतं ते दिशाहीन झालेले आहेत, संभ्रमित झालेले आहेत। त्यातनं त्यांना नेमकं काय करावं हे संजय राऊतांसहित शिवसेना उभाटाला सुचताना दिसत नाही।